टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी जिल्ह्यातून मोठी दुर्घटना समोर आली आहे। मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा सभा मंडप अचानक कोसळल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या दरम्यान घडली। या ढिगाऱ्याखाली जवळपास 30 ते 40 भाविक दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले। यशवाडी येथील हनुमान मंदिर हे अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान मानले जातं। केवळ परभणीच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आज शनिवारचा दिवस असल्याने मंदिरात दर्शनासाठी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार मंदिराच्या या सभामंडपाचं काम सध्या प्रगतीपथावर होतं। दुपारच्या सुमारास अचानक हा नव्यानं बांधण्यात येत असलेला सभामंडप कोसळला। मंडप कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि पळापळ निर्माण झाली। या दुर्घटनेच्या वेळी दर्शनासाठी आलेले 30 ते 40 भाविक या मलब्याखाली दबले गेल्याची माहिती समोर येते। घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी आणि स्थानिक यंत्रणा तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले। ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले। जखमींना तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या असून वैद्यकीय पथके देखील तैनात करण्यात आली आहेत। या भीषण दुर्घटनेनंतर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर तात्काळ हालचाली सुरू झाल्यात। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली असून त्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून तातडीनं सर्व आवश्यक मदत यंत्रणा आणि क्रेन घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिलेत। बाबतचा प्रश्न काय नाही, खरं पाहिलं म्हणजे आजची जी दुर्घटना आहे फारच गंभीर दुर्घटना झालेली आहे आणि अशी दुर्घटना जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथमच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात महाराष्ट्रात नाही। इतकी गंभीर अशी घटना झाली आहे, त्याच्यामध्ये दुर्दैव आहे आणि आपण त्यामध्ये कशा प्रकारे म्हणजे बघितलं असेल आपण तर दुर्दैवी घटना आहे अक्षरशः ती। तुम्ही माहिती घेतली आहे का किती जखमी आहे? हो, आता जवळजवळ नाही कोणत्या गावचे हे मला कल्पना आहे, 4 असे मयत झालेत म्हणून कळाले आणि जवळजवळ 27 च्या आसपास हॉस्पिटलला, वेगवेगळ्या हॉस्पिटलला वगैरे ते ऍडमिट आहेत। बाबतचा प्रश्न काय नाही, खरं पाहिलं म्हणजे आजची जी दुर्घटना आहे फारच गंभीर दुर्घटना झालेली आहे आणि अशी दुर्घटना जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथमच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात महाराष्ट्रात नाही। इतकी गंभीर अशी घटना झाली आहे, त्याच्यामध्ये दुर्दैव आहे आणि आपण त्यामध्ये कशा प्रकारे म्हणजे बघितलं असेल आपण तर दुर्दैवी घटना आहे अक्षरशः ती। तुम्ही माहिती घेतली आहे का किती जखमी आहे? हो, आता जवळजवळ नाही कोणत्या गावचे हे मला कल्पना आहे, 4 असे मयत झालेत म्हणून कळाले आणि जवळजवळ 27 च्या आसपास हॉस्पिटलला, वेगवेगळ्या हॉस्पिटलला वगैरे ते ऍडमिट आहेत। त्यामध्ये किती आणखीन कशा प्रकारे त्यांची तब्येत आहे किंवा गंभीर आहे का त्याच्यानंतर एकूण आकडा 27चा आहे। त्याच्यापैकी 4 मला वाटतं 5 मयत झालेले, बाकी हॉस्पिटलला, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहेत। सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला नाही, आता कसं आहे बघा, आता आपण जर आपल्या हातचं आता हे सभा मंडप जे चालू आहे आपण बघताय, पण त्या बाजूचं जे आता जे आपण ते बांधकाम जे सुरू आहे ते राजस्थानी लोक आहे, तो राजस्थानचा दगड आहे, त्याचा जॉईंट असतो, प्रत्येक जॉईंट असा जॉईंट म्हणजे त्याला काय सिमेंट विमेंट काय वापरलं जात नाही आणि ते सगळं जॉईंट केलं जातात। त्याच्यामध्ये एक प्रकारचं ते वेगळं बांधकाम असल्यामुळं त्याच्यामध्ये म्हणजे कळणं शक्य नाही किंवा ते नेमकं काय घडलं हे जरा थोडं कळणं जरा कठीण आहे, कारण तेच लोक राजस्थानी लोक करणारे आणि मेन म्हणजे त्याच्यात जे अशा खंबीर मला वाटतं एकमेकाच्या अशा बसतात, त्याच्यामध्ये जॉईंट बसतात त्याच्यामध्ये, जसं आपल्यामध्ये काहीतरी अडकवतो ना आपण कुठल्या बस तसं तशा प्रकारचं ते बांधकाम आहे आणि त्यामुळे आपल्याला नक्की सांगता येणार नाही की चूक कुठं झालेली आहे। या दुर्घटनेची चौकशी नाही, 100% चौकशी करावीच लागेल आपल्याला आणि शासनाकडे बी आम्ही मागणी करू किंवा या दुर्घटनेची 100% चौकशी झाली पाहिजे, कारण का असे बांधकामं बऱ्याच ठिकाणी चालू आहेत। आता माझ्याच मतदारसंघामध्ये धारासूर आहे, तिथे 38 कोटी मी दिलेत, तर त्यामध्ये पण अशाच प्रकारचं बांधकाम सुरू आहे। आता हे असं जर होतं तर ते विचार करावा लागेल की म्हणजे नेमकं काय आहे। असे ते आपण तिथले आपण दगड उतरवलेत धारासूरचे सर्व,
आणि ते परत आपण बांधकाम त्याच्यावर ठेवून सगळं करतोय. हे असं जर घडत असेल तर थोडस म्हणजे गंभीर आहे सगळ्या गोष्टी. मयत आणि जखमींना शासकीय मदतीसाठी काही प्रयत्न केला आहे? निश्चितच मुख्यमंत्री मला वाटते जे स्वनिधीतून म्हणजे यांचं जे आता हे जे आहे ते आपल्या डेप्युटेशन चालू आहे, हा मंडप आहे तो. आणि तिथं जे आहे ते म्हणजे इथं जे स्वतःची निधी आहे म्हणजे मंदिराची जी स्वतःची निधी आहे, ट्रस्ट असेल तो ट्रस्टची जी निधी आहे त्या ट्रस्टच्या निधीतून ते बांधकाम केलंय. समजा तुम्ही आम्ही सगळ्यांनी कोणी 2 लाख देणगी लाख एखादा लाख असं प्रत्येकानं देणगी दिलेली आहे, ती मंदिराला देणगी दिली आहे. आणि मंदिरात जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी मंदिर बांधतायत ते. घटना का पूरा ब्यौरा बताइए, कैसे घटना हुई, कितने बजे? अभी इनसे 2 से 2.5 बजे हमें पता चला कि ये यहाँ पे ऐसा इंसिडेंट हो गया, तो पूरा सीसीटीवी कैमरा में ये जो पूरी घटना हुई है इसका ये मंदिर का पूरा काम चालू था, इन कंस्ट्रक्शन वर्क था ये। अच्छा। हाँ, तो इस वजह से लेकिन घटना में कितने लोग घायल हुए? इस घटना में 10 से 15 लोग घायल हुए और शायद डेथ का आंकड़ा 5 से 6 है अभी। एग्जैक्ट नहीं बता सकते क्योंकि किसी की ट्रीटमेंट चालू है, किसी की कंडीशन सीरियस है, तो आंकड़े बढ़ने की भी संभावना है। पूरे जितने लोग यहाँ जख्मी हुए थे उनको रेस्क्यू किया गया? हाँ, यहाँ पूरी हमारी टीम थी, यहाँ के पूरे गांव वाले थे, हमारे पास का गांव है, हमारा गांव है जो, और यहाँ के पूरे जो सरपंच थे, पुलिस पाटिल वगैरह ये सब लोग थे, और ये मंदिर कमेटी के जो बहुत सारे लोग थे, इन सभी ने हम सबकी मदद से और पूरे भावी श्रद्धालुओं की मदद से सभी पत्थर को लिफ्ट करे आके यहाँ के जो भी अंदर आदमी औरतें बच्चे वगैरह सब कुछ फंसे हुए थे उनको लिफ्ट करा के हॉस्पिटल तक पहुंचा दिया है। ये रीजन बता सकते हैं? ये इन कंस्ट्रक्शन काम था अभी। हाँ, इन कंस्ट्रक्शन काम था और इसका पूरा जो अंदर का जो गुम्बद रहता है, ये गुम्बद का पूरा अंदर का काम चालू था। इसको प्रॉपर सेफ्टी की तरीके से बनाया था, लेकिन कंस्ट्रक्शन की वजह से पूरा वो जो ऊपर का स्ट्रक्चर है वो हेवी हो गया होगा और इस वजह से वो पूरा ढल गया। ढलने की वजह से अभी वो तो पूरा इंजीनियर लोग भी बता सकते हैं, यहाँ की जो जिसने भी काम किया था इंजीनियरिंग वर्क का, तो वही आपको इस वारदात का पूरा घायल लोग जो भी है इनको हॉस्पिटल वगैरह पहुंचा दिया है। अभी उनके घर वालों को भी बताना चालू है सबका, और मंदिर कमेटी जो भी होगी तो उनको मेरी तरफ से ये कहना है कि भाई जो भी घायल है या फिजिकल की उनको कुछ न कुछ तो मदद की जानी चाहिए। ये भी पूरा मंदिर अंडर कंस्ट्रक्शन है और मंदिर की पूरी सेफ्टी और ये जो मंदिर का प्रशासन है ये पूरा सेफ्टी की गारंटी है जब लेगा तभी भाविकों ने यहाँ पे दर्शन के लिए आना चाहिए, इससे पहले किसी ने भी दर्शन को ना आना चाहिए। और परभणी जिल्ह्यातील सर्वात जागृत देवस्थान आहे जयस्वाडीतील मारुतीरायांचं। या ठिकाणी या सभामंडपाचं काम संस्थांच्या स्वनिधीमधनं या ठिकाणी चालू होतं। राजस्थानहून विशेष कारागिरांच्या माध्यमातून हे काम चालू होतं आणि हे काम करत असताना हे काम कशा पद्धतीने झालंय, कुठं काही कामामध्ये कुचराई झाली आहे त्याचा तपास आपण त्या ठिकाणी करायला लावूयात। परंतु ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। सभामंडप कोसळलं, त्यामध्ये जवळपास 27 लोक बाहेर काढली गेली, त्यामध्ये 5 हे मयत आहेत आणि बाकीचे 22 लोकांवर काही आरती मेडिकल कॉलेज आणि काही जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांच्यावर गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत। निश्चित आपण त्यांना सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मध्यवर्ती करण्याचा प्रयत्न करू। या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल होणार आहे का, आणि अशा पद्धतीने जिथे बांधकाम चालू आहे परभणी जिल्ह्यामध्ये तिथे काही संरक्षणाच्या बाबतीत बोललं जातं? निश्चित स्वरूपामध्ये आपण त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय राज्य सरकारला त्या ठिकाणी आणि जिल्हाधिकारी महोदयाला हे काम खासगी व्यक्तीला देण्याची माहिती मला त्या ठिकाणी संस्थांच्या माध्यमातून मिळालेली आहे।
आहे ते आणखी बाहेरचे राजस्थानचे आहे तरी तिथूनच त्या ठिकाणी आपण संस्थान आणलेला होता आणि त्या माध्यमातून हे काम चालू आहे. आज मठाधिपती जे स्वामीचे असतात आज नाही आहे, आल्यानंतर त्याच्यावर पूर्ण चौकशी करून आणि चर्चा करून त्याच्यावर आपण जे जे भाविक मयत झालेत त्यांना प्रशासनाकडून काही मदत असं काही राज्य सरकारकडनं त्यांना निश्चित स्वरूपामध्ये मदत मिळेल आणि संस्थान सुद्धा आता त्यांच्या माध्यमातून काहीतरी मदत करण्याचं आपलं काय बोलणं झालं का उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी? मी त्यांच्याशी संपर्क केला आहे आणि त्यांनी माहिती पूर्ण घेतलेली आहे. त्यावर ते लवकरात लवकर आज निर्णय घेतील. इथलं आता जे काही भाविक या ठिकाणी येत आहेत त्यांना काय आव्हान आहे किंवा कधीपर्यंत येऊ नये असं काही सांगणार आहे? आता ते स्वामीजी आल्याच्या नंतर मठाधिपती आणि स्वामीजी आल्याच्या नंतर त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि त्यावर तो मेसेज व्हायरल जाईल. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेखसह विशाल गायकवाड, यशवाडी, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.